आज आपण पाहणार आहोत कविता क्रमांक 12 पुन्हा एकदा. ही प्रतिमा इंगोले यांची कविता आहे. या कवितेमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे, की नवनिर्माणाचा जो ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन त्यांनी या कवितेमध्ये केलेले आहे. आपण पहिल्यांदा कवितेचा भावार्थ पाहूया आणि त्यानंतर कवितेचा स्वाध्याय. पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार, पुन्हा एक वार. तर या ओळीचा अर्थ प्रतिमा इंगोले यांनी असं सांगितलंय, की नवविचारांचा जो समाज आहे तो निर्माण व्हावा. असा ध्यास घेतलेल्या भावनांचे चित्रण करताना कवयित्री म्हणतात, पुन्हा एकदा आकाशात वीज लख्ख चमकावी, खाली उतरून ती रक्तात मिसळावी आणि स्नायू पेटून उठावेत. म्हणजे अंगात शक्तीचा संचार होत स्नायूंचे बलशाली घोष करावा. पुन्हा एकदा असे घडावे. असं त्यांनी नवनिर्मितीचा जो ध्यास घेतलेले प्रत्येकाच्या मनामध्ये जे भावस्थिती आहे त्याचं वर्णन त्यांनी या ओळीमध्ये करून दिलेलं आहे. पुढच्या ओळी पहा. पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी, व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली मातीत माती, व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. पुन्हा एकदा फेर धरीत पिंगा घालीत ज्या पावसाच्या ज्या जोरदार सरी आहेत त्या बेभान होऊन खाली कोसळाव्यात. तर पायाखालची माती ती मातीमध्ये मिसळून जावी, म्हणजे जी ओली माती सुकी माती दोन्ही एकत्र व्हाव्यात. तर माती माती एक व्हावी म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की जे जाती धर्म आहेत, हिंदू मुस्लिम शीख ईसाई जे ख्रिश्चन जी लोक आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र यावं. सगळे भेदाभेद मिटवावेत म्हणजे नवीन विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतील, त्याच्याने आपला भारत व्यवस्थित होईल. नवीन विचारांच्या सरी कोसळून हे समाजामध्ये जे जातीभेद आहे, वर्णभेद, धर्मभेद हे पूर्णपणे नष्ट व्हावेत आणि सारी माणसं एकत्र यावी. पुन्हा एकदा पुन्हा एकावे. असा या ओळींचा अर्थ प्रतिमा इंगोले यांनी स्पष्ट केलेला आहे. पुढच्या ओळी पहा. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा, भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागली चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा नवीन सृजनाचा म्हणजे नवनिर्मितीचा वारा घुमावा आणि इथली जे तरुण आहेत हे तरुणांची मने भारली जावीत. तहान भूक विसरून त्यांना नवनिर्मितीची जी चांगली आश्वासक चाहुले ती त्यांना लागावी. नवनिर्मितीच्या तेजोमय जो प्रकाश आहे त्या प्रकाशात इथली भूमी उजळून जावी. तिची दिव्य प्रभा, दिव्य सकाळ ही अवकाशात पसरावी. आपली भारतभूमी सर्वत्र आदर्शवत दिसावी. नवीन विचारांच्या मानवतावादी समाजाची निर्मिती या धर्तीवर व्हावी पुन्हा एकदा. अशी छान ओळी या प्रतिमा इंगोले यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण आता ही कविता तुम्हाला समजली असेल, तुम्ही तुमच्या वहीत भावार्थ लिहा. आता आपण स्वाध्याय पाहूया. पहिला प्रश्न आहे, कवित्रीला असे का म्हणावेसे वाटते ते लिहा. तर पावसाची सरी कोसळाव्यात म्हणजे काय, तर समाजातील असणारा जो भेदाभेद आहे तो मिटवावा, मिटून जावा. भुलावी तहान विसरावी भूक, याचं कारण असं आहे की नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा प्रत्येकामध्ये व्हायला हवी. पुढे आहे दुसरा प्रश्न. दुसरा, खालील घटनांचे कवित्रीला अपेक्षित परिणाम लिहा. तर वीज चमकणे तर याचा परिणाम आहे उत्साह निर्माण होतो, म्हणजे उत्साह निर्माण करणे, माणसात नवचैतन्य सळसळणे. पुढचं आहे वारा घुमणे. तर वारा घुमणे म्हणजे युवक भारला जावा आणि तहानभूक त्याने पूर्णपणे विसरून जावी, हे त्याचे अपेक्षित परिणाम आहे. पुढे पहा. खालील प्रतीके व त्यांचे अर्थ आणि त्यांच्या जोड्या लिहा. तर वीज रक्तात भिनावी याचं उत्तर आहे की माणसात उत्साह निर्माण व्हावा, माती मातीत एक व्हावी म्हणजे मातीने भेदभाव विसरावा, नवनिर्माणाची चाहूल लागावी म्हणजे नवनवीन ज्या गोष्टी आहेत त्यांची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी, पुसून टाकीत भेदभाव म्हणजे समाजातील भेदभाव हे नष्ट व्हावेत, उजळावी भूमी दिगंतात सर्वत्र भारत भूमी चमकावी. भावार्थधारित प्रश्न आहेत. तर मातीत माती व्हावी एक, पुसून टाकी भेदाभेद या वकाव्य पंक्तीचा सामाजिक जो आशय आहे तो स्पष्ट करा. पुन्हा एकदा पावसाच्या सरी बेभान होऊन कोसळाव्यात, या बेभान सरीमुळे मातीत माती मिसळून जावी, ही एकजीव व्हावी, याचा अर्थ त्यांनी असा दिला आहे की समाजातील सगळा भेदभाव मिटून जावा, समाजात एकोपा निर्माण व्हावा,
म्हणजेच मातीत माती एक व्हावी असे कवयित्रीला वाटत आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा. अभिव्यक्ती. आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हाला वाटते ते तुमच्या शब्दात लिहा. तर आपल्या देशात आज भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, स्त्री शोषण, बाल शोषण असे अनेक वाईट प्रकार घडत आहेत. त्यामुळे आपल्या देशात आज अशांतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर यासाठी पुन्हा एकदा जी क्रांती घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं खूप आवश्यक आहे. तर देशात वाढत चाललेली जे अराजकता व अंधाधुंदी कमी करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे आपले जे कर्तव्य आहे ते निभावले पाहिजे. मी भ्रष्टाचार करणार नाही व इतरांनाही करू देणार नाही, यावर सर्वांनी ठाम असले पाहिजे. संविधानाच्या विरोधात कार्य करत असलेल्या लोकांना पकडून पोलीस ठाण्यात दिले पाहिजे. देश सेवेचे जे बाळकडू सर्वांनी प्राशन केले पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून पुन्हा एकदा अभियान चालवणे गरजेचं आहे असे मला वाटते. ठीक आहे, पुढे पहा. कवितेचा तुम्हाला जो समजलेला भावार्थ आहे तो स्पष्ट करा. तर नवीन विचारांचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास या कवितेत व्यक्त झाला आहे. पुन्हा एकदा विजेची शक्ती अंगात संचारावी. नवनिर्मितीचा जो घोष आहे तो करावा. पावसाच्या सरी अशा कोसळाव्यात की मातीत माती मिसळून जाईल. म्हणजे सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मतेचे पावसात सारे जातीभेद, धर्मभेद नष्ट व्हावे. अशी प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त करताना त्यांनी कवितेत दिसत आहे. तर विचारांचा वारा घुमावा व त्याने तरुणाईची मने भारावून जावी. नवा समाज रचनेची आश्वासक चाहूल लागावी नि ही मातृभूमी पुन्हा नव्या प्रकाशात उजळावी. पुढे आहे अपठित गद्य आकलन दिलेले. त्यांनी प्रश्न दिलेला आहे, खाली पॅसेज दिलेला आहे. बघा पहा. खालील उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याच्यावर कृती करायची आहे. तर झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निर्देशक, प्रकाश, सत्य व साधेपणा. दुसरा आहे केशरी रंग त्याग व नम्रता. हिरवा रंग हरित श्यामल आणि भूमाता.